हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचं माझ्या अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। तर माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा, कमेंट्स करत जा, लाईक करत जा आणि शेअर करत जा। तर मी आज चालली आहे, आज आहे संडे आणि त्यामुळे मी आज चालली आहे आमच्या इथल्या जवळच्या मार्केटला। तर मार्केट आज मी तुमच्याबरोबर एक्सप्लोर करणार आहे। मी आधी एका शॉर्टमध्ये केलं होतं पण तेवढं क्लिअर केलं नव्हतं, तर मी आता चालली आमच्या जवळच्या मार्केटमध्ये। आणि हे मार्केट एकच आम्हाला संडेला ऑप्शन असतं, कारण आमच्या जवळ जास्त करून भाज्यांचे वगैरे मार्केट म्हणजे जवळ काही मार्केट नाहीये आमच्या इथे। संडेला फक्त हे मार्केट भरतं आणि मग जे काही आणायचं असतं आठवड्याभराच्या भाज्या वगैरे त्या सगळ्या ह्या मार्केटमधून आणावं लागतात। तर ते मी आज तुमच्याबरोबर एक्सप्लोर करणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल, त्यामुळे कसं वाटतंय तुम्हाला आमच्या इथलं मार्केट वगैरे ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या ह्याच्यावर व्लॉग्स बघायला आवडतील ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। चॅनल नवीन आहे, लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर आपल्याला कंप्लीट करायचेत। सो मी माझी लाईफस्टाईल, माझी जे काही डेली रुटीन्स असतात त्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। आता गणपती येतात, गणपती असतात माझ्याकडे 10 दिवस गणपती असतो, त्याची छान छान व्हिडिओज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। डेली रुटीन काय असतं, मॉर्निंग रुटीन काय असतं, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या ते। आणि रेग्युलर व्हिडिओ टाकणं पॉसिबल नाही होणार आहे, पण जेव्हाही मी टाकेल व्हिडिओ टाकेल तसं मी पोस्ट देखील टाकत जाईल की कोणवारी आपले व्हिडिओ येतील वगैरे। आणि जेव्हा वाटेल की डेली मी टाकू शकते, कारण आता तरी डेली टाकणं मला पॉसिबल होत नाहीये कारण मुलांचा अभ्यास वगैरे असतो। आणि जेव्हा मला पॉसिबल होईल डेली टाकायला तर तेव्हाही मी तसं सांगेल पोस्ट करून की मी डेली व्लॉग्स आपले इथून पुढे येतील। कारण डेली व्लॉग्स टाकणं पॉसिबल याच्यासाठी नाहीये की मुलांचा अभ्यास वगैरे असतो, बऱ्याचशा गोष्टी असतात, त्याच्यामुळे डेली व्लॉग्स टाकायला पॉसिबल होत नाहीये। पण जे काही व्लॉग्स टाकते त्याला नक्कीच सपोर्ट करा, छान छान लाईक करा, शेअर करा। आणि मग चला तर मग आता जाऊया, मी जिथं मार्केटमध्ये चालली आहे तिथं मी तुम्हाला देखील घेऊन जाते। चला तर मग ते बघा स्वराजचं काय चाललेलं आहे। स्वराज आता इथं मागे लागलाय, त्याला मार्केटच समजत नाहीये, त्याला मार्केट म्हणजे असं वाटतंय की आम्ही शॉपिंग करायसाठी चाललोय, त्यामुळे तो त्याच्या पप्पांच्या मागे लागलाय की मला मार्केटला जायचंय। पण त्याला हे समजत नाहीये की आम्ही चाललोय ते मेन म्हणजे आम्ही चाललोय भाजी आणण्यासाठी। तर त्याला असं वाटतंय की आम्ही चाललोय ते मार्केट म्हणजे शॉपिंग करायसाठी आणि इथं त्याचं राग काढायचं काम चालू। हे बघा आता आलाय, जा याचं घराच्या बाहेर पडलं की लगेच चालू होतं खाण्यासाठी। त्याला दुकानातून ते चक्र असतं ते घेऊन दिलं आणि त्याच्यानंतर आलो भाजी मार्केटमध्ये। आणि इथं बिलकुल सर्व प्रकारचं धान्य बिन्य सगळं भेटतं, लांब कुठं जावं लागत नाही। पण संडेचा बाजार हुकवलं तर परत काही भेटत नाही। 20 ला पाव, 50 ची अर्धा आले। आता म्हणलं इथं वांगी वगैरे घेऊया, टोमॅटो इथं 50 रुपये किलो होते। आणि म्हणलं चला आता वांगी वगैरे बघूया काय काय भेटतंय ते बघूया। आणि छान आता इथं वांगे घेण्यासाठी बसलो, म्हणलं चला भरून वांग करूया। आणि भरलं वांग करायचं असेल तर त्याला छोटीच वांगी लागतात, छोटी छोटी वांगी बघून फ्रेश वांगी होती त्यामुळे मस्त अशी छोटी छोटी वांगी घेतली। आणि टोमॅटो संपले होते तर टोमॅटो पण घ्यायचे होते, तर मी त्या दादांना विचारलं कसे किलो आहेत, तर तो बोलला 30 रुपये किलोनी घ्या। तर म्हणलं 50चे 1 किलो घेण्यापेक्षा 30 रुपयाचे 1 किलो घेऊया।
तर मस्त म्हणलं इथं छोटे छोटे, कारण छोटे होते म्हणून त्यांनी 30 रुपये किलो लावले होते. आणि छोटे टमॅटो असेल तर मग भाजीला टाकायसाठी बरं असतात, नाही तर मोठा टमॅटो चिरला की अर्धा तासच ठेवावा लागतो आणि अर्धाच टाकावा लागतो. मग त्यापेक्षा छोटे टमॅटो घेतले तर पूर्ण टमॅटो टाकता येतं. आणि संडेचा बाजार जर केला नाही ना तर मग आठवडाभर बाजाराचं खूप बोंबाबोंब होती. कारण मी जिथं राहते ना तिथं शक्यतो जवळ भाजीचं कुठंच नाही आहे, त्यामुळं संडेच्याच बाजारात जावं लागतं. मस्त अशी कारली घेतली आणि आता पाऊस चालू आहे तर कंस देखील आले होते मस्त असे. तर मिठामध्ये उकडून खायला कुकरला लावून खूप छान लागतात. आणि मुलांना छोट्या ब्रेकला देण्यासाठी मला ते ऑप्शन बेस्ट वाटतं ह्या दिवसामध्ये तरी. म्हणून मस्त अशी कंस वगैरे देखील घेतली छान अशी. आता पोरांना फ्रूट वगैरे घ्यायचे होते. खूप मोठा बाजार भरतो आणि सकाळ सकाळी लवकर गेलं तर मग जास्त गर्दी नसती आणि सर्व शेतकऱ्यांचा माल असतो, त्याच्यामुळं मग मी शक्यतो जात नाही, हेच घेऊन येतात. 10 रुपयाची तर मेथीची याची कोथिंबिरीची जुडी पण घेतली मस्त अशी. वांगं घेतलं भरितासाठी. शक्यतो मी हे वांगे घेत नाही, पण कधीतरी चला घेत असते कधीतरी, पण शक्यतो मला नाही आवडत ही वांगी. आपली जी गावरान वांगी असतात त्याचंच भरीत खूप छान होतं, कांदा वगैरे टाकून त्याचंच करत असते. पण कधी ती नाही भेटली तर मग हे वांगं घेत असते. छान असे फ्रूट देखील घेतले, ॲपल आणि बनाना वगैरे, कारण छोटा ब्रेकला पोरांना काहीतरी एक फ्रूट कंपल्सरी द्यावंच लागतं. घरी तर खात नाही पण टिफिनला दिलं की मग खातात. आणि इथं छान असं कटोरे वगैरे होते प्लास्टिकचे, आपले हिरव्या मिरच्या टमॅटो वगैरे ठेवण्यासाठी. भांडी होती स्टीलची, तर म्हणलं चला बघूया काही छान भेटते का. आणि खूप असा मोठा बाजार भरतो रविवारचा. आणि हा तर म्हणजे बाजार आहे ना दर संडेला भरत असतो, आधीमध्ये नाही भरत, संडेलाच भरतो. आणि छान अशी दुकानं लागतात, सर्व काही ज्वेलरी वगैरे. आणि गणपती होते तर गणपतीचं पण आता डेकोरेशनचं सगळं सामान वगैरे आलं होतं. तर आता इथं अननस घ्यायचं होतं, स्वराला खूप जास्त आवडतं, तर म्हणलं चला एक अननस तिच्यासाठी घेऊया आणि त्याच्यानंतरच आता घरी जाऊया. सर्व काही घेतलं, आता टेन्शन नाही राहिलं आठवडाभर. तर असा होता आमचा आठवडी बाजार, म्हणजे रविवारचा बाजार. जितकं दाखवता आलं तितकं दाखवण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला व्हिडिओमध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर आता घरी आले. छान छान कमेंट्स करत जा, लाईक करत जा, शेअर करत जा. आणि त्याच्यानंतर मग आता बाजार घेऊन आले आणि स्वराचा अभ्यास घ्यायला बसले, कारण याचा अभ्यास घ्यायची काम माझंच असतं. तर इथं आता एक्झाम जवळ आले तर मग अभ्यास घेत होते, तर तेवढ्यात ते म्हणले. आणि छान हँडरायटिंग, आता त्याचं हँडरायटिंग बोलून बोलून मी त्याला खूप सुधारायला लावले. आणि तो आता फर्स्टला आहे, त्यामुळे त्याचा आज मनानेच अभ्यास करायला बसला होता. तर म्हणलं चला बसलाय मनाने, तर म्हणलं त्याच्या जवळ जाऊन बसावं. जर नाही बसलं तर मग लगेच उठून सारखं आत बाहेर खेळायचं काम चालूच असतं. तोपर्यंत ते बोलले की तू अभ्यास घेते तर मी आज चहा ठेवतो. सुट्टी असली की चहा ठेवतात कधीतरी. आणि मस्त असा विलायची वगैरे टाकून मस्त चहा ठेवला होता. स्वतःच्या चहाची स्वतःच तारीफ करायचं काम चाललं होतं. तर म्हटलं जाऊ दे, आता स्वतःच्या चहाची, आपण आपल्या चहाची तारीफ नाही करत पण ह्यांच्या चहाची तारीफ नक्कीच करायची असते. चहा पाणी वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला. तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये साधा सिंपल मेनू बनवलाय, जास्त काय बनवलं नाही कारण थोडंसं आज डोकं वगैरे दुखतंय. तर मग आपलं साधाच मेनू बनवलाय. रेसिपी याच्या अगोदर मी भरलेलं वांग जे बनवले आज किंवा बनवणारे आत्ता टाकणार आहे. आणि त्याच्याबरोबर बाजरीच्या भाकरी बनवल्यात. आणि साधी सिंपलच रेसिपी आहे भरलेले वांग्याची. याच्या अगोदरही आपल्या चॅनलवर मी ती टाकली होती, जर बघितली नसेल तर नक्कीच जाऊन बघा मी कशा पद्धतीचं भरलं वांग बनवते ते. आणि त्याच्यानंतर आता इथं भरलेली वांगी भरून अशा पद्धतीने इथं भरून ठेवली आहेत. आणि इथं मस्त अशा बाजरीच्या भाकरी वगैरे बनवून ठेवलेल्या आहेत. तर आता मस्त इथं भाजी बनवून घेते. कढईसुद्धा इथं तापायला ठेवली आहे, वांगी भरून ठेवली आहेत. आणि त्याच्यामुळं की व्लॉग इथं हे करावा, भाजी टाकून एंड करावा. आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप आता बर्डनच एक प्रकारचं म्हणायला हरकत नाही, व्लॉग शूट्स करायचे आहेत. आणि परत मुलांची एक्झाम पण येते, गणपती पण आहे. आणि माझ्या मुलांची एक्झाम दिवाळीच्या अगोदरच फर्स्ट सेमिस्टर होत असतं त्यांचं. तर आता येत्या सप्टेंबरच्या 15 तारखेला दोघांची एक्झाम आहे, त्यांचंसुद्धा करून घ्यायचं आहे. कारण पोरं कितीही मोठी असली तर जोपर्यंत आपण लक्ष घालत नाही तोपर्यंत त्यांना त्या गोष्टी
बिलकुल करायच्या नसतात ते. तर मग आता पुढं व्लॉग्स बघा तुम्ही, किती छान छान व्लॉग्स आपल्या चॅनलवर येतात ते. तर मग आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. भेटूया उद्याच्या अजून एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.